सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय प्रेमात पडताना भाग 5. पोलिसांच्या गाडीचा तो कर्कश सायरन संपूर्ण कॉलेज कॅम्पसमध्ये घुमत होता. सईच्या हातात पडलेल्या त्या लोखंडी बेड्या आणि तिचा तो रडवेला हताश चेहरा पाहून कबीरच्या डोक्यामध्ये जणू रक्ताची गुळणी चाली होती. तो पोलिसांच्या गाडीच्या मागे धावत सुटला. सई, सई थांब, इन्स्पेक्टर, तुम्ही चुकीच्या मुलीला घेऊन जाताय, ऐका माझं. कबीर ओरडत होता, पण गाडीने स्पीड पकडली आणि ती कॉलेजच्या मुख्य लोखंडी गेट बाहेर निघून गेली. कबीर रस्त्याच्या मध्यभागी धापा टाकत थांबला. पावसाचे काही थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडू लागले. त्याचे हात मुठीत आवळले गेले होते आणि डोळ्यांमधून रागाचे अश्रू वाहत होते. तो वेगाने मागे फिरला आणि थेट प्रिन्सिपलच्या केबिनच्या दिशेने धावला. कॉरिडॉरमध्ये उभी असलेली मुलं त्याच्याकडे बघून बाजूला सरकत होती. कबीरने केबिनचा दरवाजा जोरात लाथ मारून उघडला. आतमध्ये प्रिन्सिपल, त्याचे बाबा यशवंतराव आणि जमिनीवरून उठून कपडे चटकणारा रोहन उभा होता. रोहनच्या चेहऱ्यावर अजूनही तोच मिष्टील आणि विजयी हसू होतं. रोहन, कबीर वाघासारखा ओरडला आणि त्याने थेट रोहनची कॉलर पकडून त्याला भिंतीवर आदळलं. हा तुझा प्लॅन होता ना? तू नीलला धमकावून सईचं नाव घ्यायला लावलंस, बोल. कबीर, शांत हो. यशवंतराव पुढे आले आणि त्यांनी कबीरचा हात मागे खेचला. पोलीस त्यांचा तपास करत आहेत. जर ती मुलगी दोषी नसेल तर ती सुटेल, पण हिने कॉलेजचा मुख्य सर्व्हर हॅक केला आहे. हा काय कायदा नाहीये. बाबा, तुम्ही अजूनही या सापावर विश्वास ठेवताय? कबीरने रोहनकडे बोट दाखवलं. यानेच माझे 15 लाख रुपये चोरले आणि आता सईने पुरावा आणला तर हिनेच सर्व्हर हॅक केला असा खोटा आळ तिच्यावर आणला. मी हिला काही होऊ देणार नाही. कबीरने रोहनला सोडलं आणि तो केबिन बाहेर पडला. जाता जाता त्याने रोहनच्या कानापाशी जाऊन म्हटलं, हा खेळ तू सुरू केलास रोहन, पण सईच्या अंगाला हात लावून तू स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिलेस. आता कबीर राज्याध्यक्ष काय आहे हे तू बघशील. कबीर सरळ कॉलेजच्या पार्किंगमध्ये आला. त्याने त्याची बुलेट स्टार्ट केली आणि तो थेट आझादनगर पोलीस स्टेशनच्या दिशेने सुटला. पाऊस आता चांगलाच वाढला होता, पण कबीरला त्याची पर्वा नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त सईचा तो रडणारा चेहरा आणि ती भिजलेली कुर्ती दिसत होती. ज्या मुलीने स्वतःचा विचार न करता त्याला वाचवण्यासाठी स्वतःचं करिअर पणाला लावलं, तिला तो अशा परिस्थितीत एकटी सोडूच शकत नव्हता. पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड गर्दी आणि गोंधळ होता. सई एका कोपऱ्यातल्या बाकावर बसली होती. तिचे डोळे सुजले होते आणि ती थरथर कापत होती. महिला पोलीस तिच्या समोर उभ्या होत्या. कबीर तावातावाने आतमध्ये शिरला. इन्स्पेक्टर, मला सई पटवर्धनशी बोलायचं आहे, कबीर म्हणाला. इन्स्पेक्टरने त्याच्याकडे पाहिलं. हो मिस्टर कबीर राज्याध्यक्ष, तुमच्या वडिलांनी फोन केला होता, पण कायद्यानुसार आम्ही या मुलीला आत्ता सोडणार नाही. हिच्यावर सायबर क्राईमचा गुन्हा दाखल झाला आहे. कबीर सईच्या जवळ गेला आणि तिच्यासमोर गुडघ्यांवर बसला. त्याने सईचे दोन्ही थंड पडलेले हात आपल्या हातामध्ये घेतले. सईने वर पाहिलं. तिच्या डोळ्यांमध्ये कबीरला पाहून थोडे अश्रू पुन्हा आले. कबीर, मी खरंच काही नाही केलंय. त्या रोहनने नीलला पैशाचा आमिष दाखवून माझ्याविरुद्ध साक्ष द्यायला लावली. माझा लॅपटॉप पण पोलिसांनी जप्त केलाय, ती रडत म्हणाली. सई, माझ्याकडे बघ, कबीर अत्यंत मऊ आणि खंबीर आवाजामध्ये म्हणाला. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्यासाठी हे सगळं केलंस ना? आता माझी पाळी आहे. मी तुला या नरकातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच. कबीरचा हा शब्द आहे. कबीर उठला आणि त्याने तिथल्या मोठ्या वकिलाला फोन लावला. 2 तासांच्या धावपळीनंतर कबीरच्या वकिलांनी आणि यशवंतरावांच्या दबावामुळे सईला तात्पुरता जामीन मिळाला, पण केस अजूनही चालूच होती. सई पोलीस स्टेशन बाहेर आली. कबीरने स्वतःच्या अंगातलं जॅकेट तिच्या खांद्यावर टाकलं आणि तिला गाडीमध्ये बसवलं. मी तुला घरी सोडतो, कबीर म्हणाला. गाडीमध्ये पूर्ण शांतता होती. सई खिडकी बाहेर पाहत होती. तिच्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं. माझी स्कॉलरशिप जाईल कबीर. माझे आई वडील काय विचार करतील? माझ्यावर पोलिसांचा शिक्का बसलाय, ती हताश होऊन म्हणाली. कबीरने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्याने सईकडे पाहिले. त्याचे करडे डोळे आता एका वेगळ्याच भावनेने भरले होते. सई, जोपर्यंत कबीर जिवंत आहे तोपर्यंत तुझी स्कॉलरशिप तर काय, तुझ्या नखालाही कोणी धक्का लावू शकत नाही. रोहनने माझ्यासोबत गद्दारी केली, मी सहन केलं, पण त्याने तुला यामध्ये ओढलं. ही त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली. आता आपण गप्प बसायचं नाही. आपल्याला नीलचा शोध घ्यावा लागेल. तोच एकमेव धागा आहे जो रोहनचा खरा चेहरा समोर आणू शकतो. सईने कबीरकडे पाहिलं. या 2 दिवसात तिला कबीरचा एक संपूर्ण वेगळाच पैलू पाहायला मिळाला होता. तो एरवीचा माजलेला कबीर आता तिच्या सगळ्यात मोठा रक्षक बनला होता. पण नील कुठे असेल? तू काल रात्रीपासून गायब आहे, सईने विचारलं. तू कुठेही असला तरी मी त्याला शोधून काढेन. कबीरच्या आवाजात एक वेगळाच आत्मविश्वास होता. दुसऱ्या दिवशी कबीर आणि सई कॉलेजला गेले नाहीत.
कबीरने त्याच्या खासगी गुप्तहेरांच्या मदतीने नीलचा माग काढायला सुरुवात केली. दुपारी 2 वाजेच्या सुमारास कबीरला एक फोन आला. नील मुंबईबाहेर पळण्याच्या घाईमध्ये होता आणि तो सध्या बांद्रे टर्मिनसवर ट्रेनची वाट पाहत लपून बसला होता. कबीरने सईला गाडीत घेतलं आणि ते बांद्रे टर्मिनसच्या दिशेने निघाले. स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. सई आणि कबीर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर नीलचा शोध घेऊ लागले. अचानक सईचं लक्ष प्लॅटफॉर्म नंबर 3 वर उभ्या असलेल्या एका मुलाकडे गेलं. त्याने काळ्या रंगाचा चष्मा लावला होता आणि पाठीवर मोठी बॅग होती. तो नीलच होता. कबीर, तो बघ नील तिथे आहे, सई ओरडली. नीलने सईचा आवाज ऐकला आणि त्याने मागे वळून पाहिलं. सई आणि कबीरला आपल्या दिशेने येताना पाहून तो घाबरला आणि त्याने गर्दीतून पळायला सुरुवात केली. कबीरने त्याच्या मागे सुसाट धावला. नील प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने पळू लागला. कबीरनेही ट्रॅकवर उडी मारली. नील थांब, नाहीतर मी तुला सोडणार नाही, कबीर ओरडत होता. नील पळता पळता एका उभ्या असलेल्या मालगाडीच्या मागे अडकला. कबीरने पुढे होऊन त्याला कॉलर धरून उचललं आणि भिंतीवर आदळलं. बोल नील, तू सईचं नाव का घेतलंस? रोहनने तुला काय दिलंय? कबीरने त्याच्या तोंडावर एक कडक चपराक मारली. नील रडायला लागला. तो कबीरच्या पाया पडला. कबीर भाई, मला माफ करा. रोहनने माझ्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि मला 5 लाख रुपये दिले होते. त्यानेच मला सायबर सेलला खोटी माहिती द्यायला लावली. कबीर भाई, मला जेलमध्ये पाठवू नका. रोहन खूप डेंजर माणूस आहे. सई सुद्धा तिथे पोहोचली. नीलची ती अवस्था पाहून तिला समजलं की रोहन किती नीच थराला गेला आहे. नील, जर तुला जेलमध्ये जायचं नसेल तर तुला आत्ताच्या आत्ता पोलिसांसमोर खरं काय ते सांगावं लागेल, तरच तू आणि तुझी आई सुरक्षित राहाल, सई म्हणाली. नीलने होकार दिला. कबीरने नीलला गाडीत बसवलं आणि ते थेट पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले. कबीरच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू होतं. रोहनचा पत्ता आता कट होणार होता. ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. नीलने इन्स्पेक्टर समोर जाहीर कबुली दिली आणि रोहनने दिलेले 5 लाख रुपये आणि धमकीचे कॉल रेकॉर्ड्स पोलिसांच्या स्वाधीन केले. इन्स्पेक्टरचा चेहरा गंभीर झाला. मिस्टर कबीर, आता आमच्याकडे रोहन विरुद्ध पक्के पुरावे आहेत. आम्ही आत्ताच कॉलेजमध्ये जाऊन त्याला अटक करतो. कबीर, सई आणि पोलीस ताफा कॉलेजमध्ये पोहोचले. कॉलेज सुटायची वेळ झाली होती आणि सर्व मुलं मुख्य ग्राउंडवर उभी होती. रोहन त्याच्या मित्रांसोबत बुलेटवर बसून हसत बोलत होता. अचानक पोलिसांच्या गाड्या ग्राउंडमध्ये शिरल्या. रोहनने कबीर आणि सईला पोलिसांसोबत येताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. रोहन, तुला कॉलेजचे फंड्स चोरल्याचा, सायबर गुन्ह्यात निष्पाप मुलीला अडकवल्याच्या आणि नीलला धमकी दिल्याबद्दल अटक करण्यात येत आहे, इन्स्पेक्टरने मोठ्या आवाजात सांगितलं. संपूर्ण कॉलेज थक्क झालं. रोहनच्या हातामध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रोहनने कबीरकडे पाहत म्हटलं, कबीर, तू जिंकलास यार, पण लक्षात ठेव, हा खेळ एवढ्या सहज संपणार नाही. पोलिसांनी त्याला गाडीमध्ये टाकलं आणि घेऊन गेले. सईच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. तिची स्कॉलरशिप वाचली होती आणि तिचा कलंक सुद्धा पुसला गेला होता. तिने कबीरकडे पाहिलं. कबीर तिच्या समोर आला आणि त्याने त्याचे हात खिशामध्ये घातले. सो मिस सई पटवर्धन, आता तरी माझ्यावर विश्वास आहे ना, की अजूनही मीच विलन आहे? कबीरने डोळा मिचकवत विचारलं. सई हसली. तिने पुढे होऊन कबीरला एक हलकी मिठी मारली. थँक्स कबीर, तू खरोखरच या कॉलेजचा किंग आहेस. कबीरने तिला घट्ट पकडलं. संपूर्ण कॅम्पस त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होतं. पण ड्रामा इथेच संपला नव्हता. त्याच रात्री कबीर त्याच्या खोलीमध्ये बसून त्याचा तो जुना तुटलेला कॅमेरा नीट करायचा प्रयत्न करत होता. अचानक त्याच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तो मेसेज एका व्हिडिओ फाईलचा होता. कबीरने तो व्हिडिओ ओपन केला. व्हिडिओमध्ये कॉलेजच्या एका अंधाऱ्या लॅबमध्ये सई उभी होती आणि तिच्या समोर एक अज्ञात व्यक्ती पाठमोरी उभी होती. सई त्या व्यक्तीच्या हातामध्ये 15 लाख रुपयांची कॅश देत होती आणि म्हणत होती, काम चांगलं केलंस. कबीरला असं अडकवलं की त्याला कधीच समजणार नाही की ही मूळ आयडिया माझी होती. कबीरचा श्वास रोखला गेला. लॅपटॉपची स्क्रीन त्याच्या डोळ्यांसमोर गरगरू लागली. सई आणि तो अज्ञात व्यक्ती एकत्र होते. सईने त्याला वाचवण्याचं फक्त नाटक केलं होतं. खरा मास्टरमाइंड रोहन नव्हता, तर सई होती, की हा अजून एक नवीन गैरसमज होता? आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला उद्याच्या भागातच मिळतील. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.